मान्यता घेत असतात. म्हणून आपला धर्म, आपली संस्कृती ही टिकली पाहिजे. त्याच्याशिवाय आपण काही कामाचे नाही. तर पुढे सत्य करायला अवघड होईल, कपाळाला गंध लावायला अवघड होईल आपल्याला, जर समजा आपल्या हातामध्ये काही राहिलं नाही. का होतं असं? त्याचं कारण आहे, आत्ता संस्कृती जर आपण आपल्या लेकरांना नाही सांगितली, आता तसं व्हायला लागलं. ह्या मोबाईलच्या जमान्यामध्ये कोणालाही वेळ नाही पोरांना द्यायला. लेकरांना वेळ द्यायला आहे कोणालाही नाही, लेकरालाही नाही घ्यायला. पण कालांतरानं ते लेकर जेव्हा मोठे होतील, जेव्हा त्यांना कळेल, आणि जेव्हा गाय म्हणजे काय कळणार नसेल, चित्रामध्ये जर गाय यायला लागली तर काय उपयोगाचं? त्यामुळं मुलांना सगळे आपले संस्कार झाले पाहिजे. हे संकुचितपणा आपला काढला. माझा विषय काय आहे, भरकटत आपण दुसरीकडे जाऊ नये. आपला विषय काय चालू आहे, संतांची वृत्ती ही सगळ्यांना द्यावं ही असते. सर्वेपी सुखीनः सन्तु, सगळं जग सुखी व्हावं असं वाटतं. आणि आपल्याला आपण सुखी व्हावं, आपल्या पुरतं आपण बघतो. जो दुसऱ्याला देतो, तुम्ही बघा एकदा करून पाहतो. तहानेला व्यक्ती असेल आणि त्याला पाणी देऊन बघा, तो तृप्त झाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरच त्याची हावभाव बघा, आणि ते पाहिल्याच्या नंतर आपल्या अंतःकरणामध्ये का भाव निर्माण होतात हे पहा. एखादा व्यक्ती 4 दिवस भुकेला आहे, उपाशी आहे, आणि अशा व्यक्तीला आपण पंचपक्वान्न खायला लागलो, दाखवत खायला लागलो, तर काय फार छान आपल्याला पचेल का? होतं पचणार नाही. आणि उलट तेच त्याच्यातलं जर थोडंसं आपण त्याला दिलं तर तोही तृप्त होईल, आणि तोही काय करेल, आपल्याला शाप देईल. अरे रे रे म्हणजे मला कशाला दिलास, तुझा वंश बुडून जाऊ दे म्हणेल का? तो तृप्त झाल्याच्या नंतर जरी मुखानं जरी आपल्याला आशीर्वाद नाही दिला, तरी अंतःकरण पूर्वक तो आपल्याला आशीर्वाद देत असतो. विठ्ठल संत महात्म्याला जगामध्ये सगळे शुनी चैव शोपाकेच पंडिता समदर्शनः. भगवान गीतेमध्ये सांगतात की बाबा, पंडित लोकांना, ज्ञानी लोकांना शुनी म्हणजे कुत्रा, आणि बाकी सगळे कसे असतात, सारखेच असतात. म्हणजे याचा अर्थ काय? कुत्रा आणि माणूस सारखा आहे? पण तुम्ही बघा, नामदेवरायांच्या जीवनचरित्रामध्ये कथा येते की नामदेवरायांना जेव्हा काही ज्ञान नव्हतं, गुरुकृपा झाली नव्हती, त्यावेळेस ज्या कुत्र्याला, जो कुत्रा त्यांच्या पानातून पोळी घेऊन चालला होता, त्याच्या पाठीमागे काठी घेऊन लागतात. आणि ज्या वेळेला त्यांच्यावरती विसोबा खेचरांची कृपा झाली, अनुग्रह प्राप्त झाला, सगळीकडे परमात्मा दिसायला लागला, त्यावेळेला तेच पुत्र तशाच अवस्थेमध्ये यांच्याच पत्राळीमधला पोळी घेऊन झाल्याच्या नंतर, त्यावेळेला काठी नाही, काठी गेली, आता काय घेऊन जायला लागले, तुपाची वाटी घेऊन. म्हणजे काय झालं, कुत्र्यामध्येही त्यांना देव दिसायला लागला. अरे बाबा देवा, या रूपात का तू आलास बाबा, म्हणून त्याला म्हणू शकतो, कारण सगळीकडे त्यांना देव दिसायला लागला. विठ्ठल विठ्ठल सगळे आपलेच वाटायला लागले, तर मग कोण कोणासोबत भांडेल, कोण कोणासोबत मारेल? मारामारी होणार नाही, भांडणतंटे होणार नाही, काही होणार नाही. का? सगळे माझेच आहे, मी त्यांचं आहे, ते माझे आहेत, बस संपलं. ही अवस्था संत महात्म्यांची आहे. आणि अशा संत महात्मे, एवढ्या उच्च कोटीचे संत महात्मे असणारे तुकोबारा, आणि ते तुकोबारा सुद्धा मागणी मागतो. आणि मागणी मागत असताना तेही काही उगाच साधी मागणी नाही, दान मागतात. सेवा करून मागत नाही. पण आता आपण कसं मागतो, 7 दिवस झाले महाराज, आता उद्या काल आहे,
काला झालं की काय करतो, 7 दिवस आम्ही काही येऊ न येऊ महाराज, काल्याच्या दिवशी मात्र सगळ्यात पुढे येऊन बसतो. पहिला प्रसाद आम्हाला घरात प्रसाद मिळत असेल का त्यांना? सेवा जर नसेल, या विठ्ठल 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 सेवा जर नसेल आणि ऐन वेळेला जर हात समोर करायला लागला तर त्याला काय प्रसाद मिळत नाही, त्याला दही लाह्याच भेटतो. जो पूर्ण अंतःकरणपूर्वक सेवा करतो त्याला मात्र प्रसाद मिळल्याशिवाय. मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर काय सेवा करावी कोणाला विचारू नये. दिसलेली सेवा केली पाहिजे, पडलेली सेवा केली पाहिजे. जर समजा मंदिरात आपण गेलो आणि तिथं नुसते कचरा करून ठेवलेला आहे, आपण पाया पडतो निघून येतो. झाडण्याला महाराज आम्ही त्याला पैसे देतो त्यानं झाडलं पाहिजे असं नाही बाबा. आपलं कर्तव्य काय? आपण जेव्हा घरामध्ये बसतो, घरामध्ये असतो, घरात जर कचरा वगैरे पडलेला असता, तिकडे 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 असा पसारा पडला, माशा झाले, घाण झाले सगळं, आणि त्या ठिकाणी आपण किती वेळ बसू शकतो? लगेच आपण घरातल्या व्यक्तीला कोणाला तरी म्हणतो, नाही तर आपणच झाडू घेतून साफ करून टाकतो. हे तर आपल्या परमात्म्याचं घर आहे, आणि परमात्म्याच्या घरामध्ये जर सगळीकडे पसारा पडलेला असेल आणि आपण योगानं त्यावेळेस गेलो, काहीतरी आपलं प्रारब्ध चांगलं, आपल्याला सेवा मिळणार आहे या हेतून तिथं जर गेलो आपण आणि तिथं जर ते दृश्य पाहिलं आणि त्यावेळेस उगा पाया पडून निघून गेला तर तुम्हाला देव खूप आशीर्वाद देईल नाही देणार. जी वस्तू आपल्याला तिथं खराब दिसेल तिथं गेल्याच्या नंतर अगोदर पहिलं ते काम असतं की ते स्वच्छ कर, नंतर देवाचं दर्शन, तर मग देवाचं काहीतरी प्रसाद तुम्हाला लागेल. सेवा केली पाहिजे. सेवा केलं तरच मेवा मिळते. मेवा म्हणजे प्रसाद. मेवा शब्दाचा अर्थ काय? प्रसाद. प्रसाद मेवा म्हणजे मिठाई. मिठाईला म्हणतात ना मेवा. आपण वेगळाच अर्थ काढतो मेवा म्हणलं की. मिठाई मिळू शकते, गोड काहीतरी, म्हणजे आपल्यावरती कृपा होऊ शकते. सेवा केली पाहिजे. आणि काही वेळेला दान मागत असताना तिथं सेवाही नसते, पण पूर्व केलेलं कसं असतं. तुकाराम महाराजांनी सांगितलंय आपल्याला की कधी कधी सहज आपल्याला काहीतरी मिळून जात. आपण समजा दुपारच्या रखरखत्या उन्हामध्ये निघालो, गाडी कुठंतरी बस आपली पंक्चर झाली, आणि पंक्चर झाल्याच्या नंतर आता उन्हामध्ये आता ती पंक्चर काही नीट व्हायला वेळ लागणार आहे, 2-4 तास लागणार आहे. तिथं बसून काय करावं म्हणून जर हळूहळू हळूहळू हळू निघालो, आपण पायी निघालो, आणि निघाल्याबरोबर 1-2-4 फरलांग गेल्याबरोबर एखादी मोटरसायकल यावी पाहिजे किंवा एखादी कार यावी, आणि त्याने आपल्याला पाहावं आणि थांबवावं. का हो, यायचं का लाभ दिला? आपण काय म्हणतो? काय देवाची कृपा म्हणतो तुम्ही. एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये काहीतरी आमचं पूर्व पुण्य बाबा, आणि आम्हाला ही गाडी भेटली, आणि ऊन न लागता आम्ही घरापर्यंत एसी मध्ये आलो. तसंच आहे साधू पुरुषांना सुद्धा मिळणं, साधू पुरुष मिळणं किंवा भगवान मिळणं, भगवंताची सेवा मिळणं हे सहजासहजी मिळत नाही. तुका म्हणे माझ घडता सेवा,
काहीच केलं नाही, पण मागे काहीतरी केलेलं आहे म्हणून मिळालं. पूर्व पुण्य ठेवा ओढवला, मागचं केलेलं आहे बाबा ते आता आम्हाला मिळालं. उन्हातून निघालो गाडीमधून बसून, त्यावेळेस काही आपल्याला पुण्य काय केलं होतं का? आपण काय नाही. पण मागे कुठंतरी केव्हा तरी आपणही आपल्या गाडीमध्ये कोणाला तरी बसून नेलं असेल, ते पुण्य आता उभारलं असेल आणि आपल्याला कोणीतरी घेऊन आलं असेल. ते पूर्व पुण्य ठेवा म्हणजे बँकेमध्ये शिल्लक. आणि ज्याची खूप सेवा झालेली असते त्याला मागायचाही अधिकार असतो. ज्याची सेवा पूर्ण आहे त्यालाच मागायचा अधिकार असतो, कोणालाही मागायचा अधिकार नसतो. ती सेवा सुद्धा कशी असती पाहिजे? निष्काम सेवा असली पाहिजे. ज्याची निष्काम सेवा असते त्याला मागायचा अधिकार असतो. सकाम भावनेने केलेली जी सेवा असते तो अगोदरच देवाला सांगतो ना संकल्पामध्ये, देवा मला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, त्याच्यासाठी मी तुझं हे भंडारा करतो, अभिषेक करतो, पूजा करतो, अमुक करतो, तमुक करतो. हे कशासाठी? मागे अगोदर सांगितलं आपल्या त्या संकल्पामध्येच असतं. अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य धैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ सिद्ध्यर्थम अमुक कर्म करिष्ये. एवढं कर्म कशासाठी? एवढं लांब मागण्यासाठी छोटस कर्म करतो. अगोदर देवाला सांगून पुन्हा कर्म करणं म्हणजे आपल्याला मागायची पुन्हा गरज नाही. अभिषेक करायचा जो असतो ना देवाला, जर निष्काम केलं तर आरती झाल्यावर मागता येत. सुरुवातीला संकल्प न करता जर आपण अभिषेक केला तर देवाला मागता येतं. आणि सुरुवातीला संकल्प सोडून जर अभिषेक केला, जसं एखादा व्यक्ती कामाला आपण त्याला बोलवलो आणि बोलवल्याच्या नंतर सकाळी येताना त्याने ठरवलं आपल्याला दिवसाची मजुरी माझी 300 रुपये आहे बाबा. मग काम झाल्याच्या नंतर त्याला वाढून मागायची जमतं का? जरी समजा मालकाला द्यायची इच्छा 400 रुपये असली तरी मागता येतं. म्हणून जे मोगम जाणारे लोक असतात ते कधी कधी फायद्यामध्ये राहतात. याच्या मनामध्ये थोडकं राहते, आम्हाला 200 रुपये देत तरी बस झालं बाबा, दिवसभर एवढं काम केलं. पण तो मालक त्याच्या मनामध्ये हा निष्काम भावनेने केलेली सेवा असते, त्याला वाटतं की बाबा त्याला आपण 200 नाही 400 रुपये द्या. हे कधी होतं? न मागता जर आपण केलं तर. मागून केल्यानंतर ते बांधलं की काय. पण सेवा कशी केली पाहिजे? निष्काम सेवा. आणि ज्याची निष्काम सेवा असते त्याचं परमात्मा सुद्धा सगळं ऐकत असतो. तुकोबारायांची सेवा ही निष्काम सेवा. तुकोबराय कधीही मागत नाही. मग मागणीचे अभंग तर खूप आहेत ना तुकाराम महाराज, काही कमी आहेत का? पण मागणीचे अभंग जे कशासाठी असते तुकाराम महाराज? स्वतःसाठी काहीतरी मागितलं का तुकाराम महाराज? काहीच नाही. सुरुवातीला प्रमाण देऊन गेलो आपण जगाच्या कल्याणा, जगासाठी तुकाराम महाराज स्वतःसाठी कोणत्याही संत महात्म्याने मागितलं नाही. ज्ञानोबारायांनी मागितलं का? आनंदे भरीन तिने लोकाला आनंदामध्ये मी करेन. मी आनंदी होईल म्हणलं का? मी आनंदाचा कोण आहे? सगळ्या जगाला आनंद. आता विश्वात्मके देवी येणे वागी यज्ञ दोषावे दोषो निमज द्यावे पसायदान. आता हे त्यात पसायदान जे म्हणतो ना आपण, त्याच्यात सगळे पुढच्या ओव्या वाचा. जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे भूतांचे तीव्र जावो विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचिर तो ते लाभो प्राणी जात. म्हणजे ज्याला जे जे पाहिजे ते ते मिळू दे म्हणतात ज्ञानोबा. मला द्या म्हणतात का? एवढ्या 9000 ओव्या मी लिहिल्या, आता मला द्या. ते संत महात्म्याची वृत्ती. आणि ते जर मागले असते ज्ञानोबा राय
ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवले असते किंवा मला सगळं मिळावं, माझ्या ज्ञानेश्वरीवर प्रवचन करणाऱ्याने आपल्या पॉकेटामधले इतके टक्के काढून ठेवा, असं जर लिहून ठेवलं असलं तर आजपर्यंत टिकली असती का ज्ञानेश्वरी? खरंच जिथं सकामता असते ते कधी टिकत नाही, जिथं निष्कामता असते ते पिढ्यान पिढ्या चालू असते. विठ्ठल तुकोबाराय सुद्धा मागणी मागताना, या अभंगामध्ये तुकोबाराय आपल्याला मागणी मागत असताना दुसरी तिसरी मागणी मागत नाही. फार छान मागण्या आहेत त्यात अभंगामध्ये, पण मागताना दुसरं देऊ नको, हेच दे म्हणतात. हेच काय दे? अभंगाचं पहिलं दान देगा, तुझा विसर होऊ देऊ नको. मागणी कशी विचित्र वाटते की नाही. पाहुणा आल्याच्या नंतर किंवा आपण पाहुण्याकडे गेल्याच्या नंतर जेव्हा आपली पाठवणी होते किंवा आपण कोणाला पाठवतो त्यावेळेला राम 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 म्हणतो आपण. आठवण राहू द्या म्हणतो की नाही. आमची आठवण राहू द्या, तुम्हाला आमची आठवण राहू द्या.
हे म्हणणं बरोबर आहे की तुमची आठवण मला राहू द्या हो, हे म्हणणं बरोबर. तुमची आठवण मला राहू द्या असं म्हणणं. तुकाराम महाराज काय मागतात? तुझा विसर नवा बाबा, तुझा विसर मला होऊ नये. असं का? त्याचं कारण आहे. त्याचं कारण असं आहे की बाबा आपल्या अंतःकरणामधल्या सगळ्या भावना, त्याचं सगळं नियंत्रण कोणाच्या हातामध्ये येतात? त्याच्या हातात. तो जसं करेल तसं आपलं चालत. पण केव्हा चालवतो तो? जेव्हा आपण सर्वस्व त्याला देऊन टाकतो. आपलं सगळं त्याच्यावरती जेव्हा होतं. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहामि. गीतेमध्ये भगवान सांगतात, तू मला जर अनन्य रीतीने शरण आलास, जो माझा होय अनन्य शरण, तयाचे निवारी मी जन्म मरण, शरणांगता शरण मीची एको. भगवान सांगतात की बाबा तू मला शरण, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज, अहं त्वा सर्व पाप. मी सगळं तुझं पाप घेऊन, हे सगळं तुझं घेऊन, पण तू काय कर, सगळ्याचा त्याग कर आणि माझ्याकडे मनोनी शरण जावे. सर्व भावानं म्हणजे धाकटा भाऊ, वडील भाऊ, या अहम वाचा चित्तांग देवोनिया शरण रीग महोदरी गागांग रिगाली जैसी. ज्ञानोबराय सांगतात की बाबा त्याला शरीरानं म्हणजे अहंकार देवाला समर्पित, अहम, वाचा, वाणी, चित्त, हे सगळं देवाला दिलं पाहिजे. काया वाचा मने सर्वस्वी उदार, बाप रखमा देवीवरू पंढरीचा वारी. वारकरी त्याला म्हणतात, कोणाला म्हणतात? जो काया वाचा मनाने देवाला शरण जातो, सर्व भावाने देवाला शरण गेलं पाहिजे. मग तिथं परमात्मा आपली काळजी घेतो आणि परमात्म्याला मागायचा आपला अधिकार आहे. म्हणून तुकोबाराय सुद्धा देवाला म्हणतात की बाबा मला हेच पाहिजे. काय पाहिजे? हे चिदान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. तुझा विसरण मला होऊ देऊ नको. कारण अंतःकरणामध्ये इकडचे तिकडचे विकार आले की तुझा विसर होतो. विसर होण्याचं कारण काय असेल? अंतःकरणामध्ये प्रपंच बसला की बस संपला. प्रपंचातल्या गोष्टी अंतःकरणामध्ये जेव्हा बसतात तेव्हा देव आठवत नाही, धर्म आठवत नाही. विषय जेव्हा हृदयामध्ये येऊन बसतात त्यावेळेस देव नाही. काम जेव्हा येऊन बसतो तेव्हा राम आठवतो का? राम आठवतो. विषय जेव्हा असतात तेव्हा देव आठवतो. म्हणून तुकाराम महाराजांनी तर एका अभंगामध्ये असं मागणी मागितलं
बाबा हा प्रपंचच नको दे बाबा. प्रपंच ओसरो प्रपंच ओसरो. हृदयातून ओसरला पाहिजे, गेला पाहिजे. ओसरो चित्त तुझे पायी मुरो. माझं चित्तामध्ये तू किंवा माझं चित्त तुझ्या पायामध्ये. तुझे पाय डोळा कृपाचे ध्यान. देवाचं हृदयामध्ये पाय असले पाहिजे तर विषय आपल्याला त्रास देतो. नाम असलं पाहिजे हृदयामध्ये तर विषय आपल्याला त्रास देतो. अखंड राम नाम चिंतन करणारे मारुती राय म्हणून त्यांना कधीच काम काही करू शकत नाही. काय करू शकत नाही का, ते कामाला बांधून टाकतात. मारुती आपल्याला कसं आहे, दोघाची भीती आहे ना. एक वाहवत जाणं म्हणजे कामा विषयामध्ये आपण वाहवत जातो, आणि दुसरी एक भीती आहे आपल्याला काळाची. पण मारुती रायाला दोघाची भीती आहे ना. तुकाराम महाराजांनी वर्णन केले की काम बांधवडी काळा काळाला सुद्धा त्यांना भीती नाही. काळच त्यांना काल गुलाम सलाम करतो काळ त्यांच्या, कारण ते अमर आहेत. मृत्यू त्यांना भीती नाही. एवढंच काय, कामच त्यांना बाधत नाही असं नाही. नामदेवरायांनी सांगितलं की बाबा कामच नाही ते क्रोध कैचा, तेथे भांडण कैसे. खेळिया माझी हनम्या शान नकडे काम व्यसनी रे. कामच नाही तेथे क्रोध कैसा, तेथे कैसे भांडण. जिथं कामादी विकार नाही, सगळ्या भांडणाला सगळ्या विकाराला जर आमंत्रण कोण देत असेल तर काम. सगळ्यात अगोदर काम जर आपला पूर्ण नाही झाला तर माणसाला क्रोध येत असतो.
आणि समजा काम पूर्ण झाला तर लोभ येत असतो. बघा तुम्ही 100 रुपये एखाद्याला मागितला आपण, जर त्याने आपल्याला नाही दिले तर त्याच्याबद्दल काय होतो लगेच, कधी नाही ते आम्ही मागितलं तर द्याव की नाही, राग येतो त्याच्या. आणि समजा त्याने दिलं, एखाद्याने 100 रुपये मागितलं, घेऊन जा बाबा 100, मग दुसऱ्या वेळेला 100च्या ऐवजी परत तर करणं नाही, पुन्हा म्हणतो अहो थोडस जास्तच अडचण पडली 500 रुपये देतात. इच्छा वाढली की नाही? म्हणजे काम पूर्ण झाल्याच्या नंतरही विकार येतो, काम नाही झाला तरी विकार येतो का? काम असतो म्हणून. विठ्ठल कामच नसतो. काम नाही, काम नाही, कामा तुकोबारा सांगतात आमच्याजवळ कामच नाही, काही गरजच नाही कशाची, इच्छाच करायची. मग अशा व्यक्तीचं चित्त जे असतं ते शुद्ध असतं आणि त्या चित्तामध्ये परमात्मा असतो. आणि परमात्मा जर आपल्या अंतःकरणामध्ये यायचं असेल तर हे सगळ्या गोष्टी बाजूला केल्या पाहिजे. म्हणून तुकोबारा सुद्धा मागताना मागतात की बाबा हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा, तुझा विसर होऊ नये. याचा अर्थ असा आहे की बाबा आमच्या अंतःकरणातला सगळा विकार बाजूला जाऊ दे देवा. आणि तो कसं आहे, त्यालाच प्रार्थना करावी लागते, देवालाच प्रार्थना करावी लागते त्याला घेऊन येण्यासाठी. अंतःकरण शुद्धीसाठी दुसरा तिसरा उपायच नाही, त्याला एकच उपाय आहे, भगवंताचं नामस्मरण. जोपर्यंत आपल्याकडून नामस्मरण निष्काम भावनेनं होत नाही तोपर्यंत आपलं अंतःकरण शुद्ध होत नाही. आणि जोपर्यंत अंतःकरण शुद्ध होत नाही तोपर्यंत परमात्मा येत नाही. आणि जोपर्यंत परमात्मा येत नाही तोपर्यंत देवाला आपल्याला म्हणता येत नाही की बाबा तुझा विसर न व्हावा, तुझा विसर पडू देऊ नको. याचा अर्थ काय तर हा आपल्या अंतःकरणातलं सगळं गेलं पाहिजे. आणि दुसरा जर अर्थ आपण बघितलो, आपल्याला सगळ्याला विसर पडायचे एक रोग लागला, विसर भोळा. काही लोक असतात विसर भोळे असतात, काय ठेवलं काय नाही ते सुद्धा लक्षात राहत नाही, कुठं ठेवलंय ते लक्षात. मोठ्या महाराजांसोबत एक जण गेला तीर्थयात्रेला, एकाला घेऊन गेला, नेहमी शाळेला भागवत कथा होते. आणि घेऊन गेल्याच्या नंतर तिथं एका तीर्थावरती स्नान करायचं, थंडीचे दिवस, हरिद्वारून तिकडे सगळे थंडीचे जे काही गरम कपडे होते त्यांच्याजवळ दिले की बाबा स्नान करून येतो, हे तुमच्याजवळ राहू दे. घडलेली घटना बघतो. आणि त्यांनी सांगितलं एक ठेव बाबा तुझ्याजवळ, मी स्नान करून येतो. स्नान करून त्यांचं काय नित्य आटोपलं, जप जप काय संध्या वगैरे सगळी वगैरे झाली आणि आले. हा भावाला म्हणले की बाबा कुठे आहे ते, माझे गरम कपडे, थंडीचे दिवस आहेत. मागितलं त्यांना, म्हणजे तिथून ते निघाले आणि आता संध्याकाळच्या वेळेला पुन्हा लागतात गरम कपडे आपल्याला थंडीच्या वेळेला, ते कपडे कुठे आहेत? त्या व्यक्तीला मागितल्याच्या नंतर त्याने काय सांगितलं, त्याने सांगितलं महाराज काय करावं, तिथंच विसरून राहील. थंडीचा कडाका, दुसरं गाव जवळ नाही, दुसरे गरम कपडे जवळ नाही, पण ते का कारण का? विसर भोळा गोकुळ, जिथं ठेवलं तिथं विसर. आपल्याकडे गावंढळ शब्दामध्ये सांगतात, जाऊ दे ते शब्द मी घेत नाही, जाऊ दे. विठ्ठला विसर होऊ देऊ नये. मग आपल्याला विसर पडलाय कशात? तर शास्त्रीय भाषेमध्ये जर आपण बघायला लागलो, आपल्या स्वस्वरूपाचा विसर पडला. तो विसर पडू नये माणसाला. आपण कोण आहोत हे कळालं पाहिजे. मी वासुदेव तत्वता विचार केला पाहिजे, मी कोण आहे. आपल्याला त्याची जाणीव जोपर्यंत होत नाही आपल्या स्वस्वरूपाचं जाणीव झालं. लोक म्हणतात म्हणून आपण हे केलं नाही, संतांनी जे सांगितले ते आपण ऐकलं तर आपल्याला स्वस्वरूपाचं, आपल्याला ते कथा एक सांगितल्या जातात.
एक मेंढपाळ होता, मेंढपाळ. आणि त्या मेंढपाळाला जंगलामध्ये तो काम करायचा. आणि काम करत असताना मेंढ्या चालवायचं काम म्हणजे काय? जंगलामध्ये त्याला एक वाघिणीचं पिलू सापडलं, छोटस. ती वाघीण सोडली, कुठं गेली माहिती नाही. याला ते पिलू सापडलं. मग ते शेळीचं दूध त्याला पाजवायला लागलं, वाढवायला लागलं. ते थोडं थोडं वाढायला लागलं. आणि ते जे वाघाचं जे पिल्लू होतं ते शेळीसोबतच फिरायला लागलं. खाली मान घालून फिरायला लागलं. त्याच्यासारखंच गवत खायला लागलं, त्याच्यासारखंच ते राहायला लागलं. योगायोग असा झाला, एके दिवशी एक वाघ, त्या वाघाचं लक्ष या पिल्याकडे गेलं. आणि त्याने विचार केला की बाबा आपल्या जातीचं आणि या मेंढ्याच्या कळपामध्ये राहतं, याला कसं कळत? त्यावेळेस काय करावं, याला त्याच्यापासून दूर केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? मग त्या वाघाने युक्ती केली, एक डरकाळी फोडली. बाकीच्या शेळ्या ज्या होत्या सगळ्या पळून गेल्या. हा हळूहळू हळूहळू त्याच्या जवळ गेला आणि त्याच्यासोबत संभाषण करायला लागला. अरे वेड्या, कुठं बसला असतो? तुला काही कळतंय का? तू कोण आहेस? तर म्हणला, कोण आहे मी? शेळी आहे. हे माझे सगळे आमचे आहेत, यांच्यासोबत मी रोज राहतो, यांचंच दूध पितो, यांच्यासोबतच गवत खातो आणि राहतो. वेड आहेस म्हणले तू, चल म्हणले. मग नदीच्या काठावरती त्याला घेऊन गेले. नदीच्या काठावरती गेल्याच्या नंतर त्याला सांगितलं की बाबा पाण्यामध्ये तुझं प्रतिबिंब बघ. तो प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये त्यांनी पाहिलं आणि आपले प्रतिबिंब त्याला दाखवलं. माझ्या अंगावरती पट्टे आहे, तुझ्या आहेत ना? आपल्यामध्ये साम्य आहे. हो. मग एक डरकाळी फोडली त्या वाघाने. सांगितलं तू पण डरकाळी फोड. म्हटलं मला कुठं येतं? म्या करायला लागलं. अरे म्या केलं तर जमत नाही, तुला सुद्धा डरकाळीच फोडली पाहिजे, कारण तू आमचा आहेस. असं म्हणल्याच्या नंतर त्या वाघाला आता हळूहळू त्या पिलाला कळायला किंवा खरंच म्हणले आपण सुद्धा सामान्य नाही, आपण शेळी नाहीत, आपण कोण आहोत? हे केव्हा कळालं त्याला? जेव्हा एखादा दुसरा त्याला भेटला, म्हणजे त्याला सद्गुरू भेटले. उपदेश करणारा कोण असतो? तो गुरु असतो. तो जातीचा असेल, परजातीचा असेल, कोण असेल माहिती नाही, त्याला जात पीत काहीच नसते गुरु. हा वाघ, मोठा जो वाघ होता, गुरु शब्दाचा अर्थ मोठा. गुरु म्हणले की आपण एकाकडेच जातो. सद्गुरू एक असतात, गुरु अनेक असतात. दत्तात्रयाने 24 गुरु केले, पण मुख्य गुरु एकच, सद्गुरू. ज्याच्यापासून आपण चांगले चांगले गुण घेतो ते गुरु आहेत. आपण व्यवहारामध्ये अनेक गुरु असतात. तसं त्या वाघाचा तो मोठा वाघ काय झाला? गुरु झाला. आणि त्याच्यातून त्याला काय कळालं? आपलं स्वरूप कळालं. तसं आपण कोण आहोत हे कळालं पाहिजे. मी तू हा विचार विवेके शोधा. आणि आपल्याला विवेक जोपर्यंत नाही तोपर्यंत आपण कोण आहोत कळत नाही.
तुकोबाराय सुद्धा तेच म्हणतात, बाबा मला कळत नाही देवा तुझं स्वरूप, मी माझं स्वरूप, तू, दोघं एकच आहे. ते कळावं, हे जाणीव तू करून आम्हाला दे. तुझा विसर न व्हावा, म्हणजे त्या स्वरूपाचा विसर मला पडू देऊ नको. आणि त्या स्वरूपाचा जर विसर पडला तर काय होतं? विसरली दया कशाची? आपल्याला पुन्हा यावं लागतं 35 खाणे 84च्या पुन्हा 84च्या फेऱ्यामध्ये, ज्याला आपलं स्वरूप कळत नाही. कारण स्वरूप कळण्यासाठी हाच देह आहे. याची देही खरे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे दुसरे करता आपल्याला याच देहामध्ये, याच देही घडे देवाचे भजन. या देहामध्येच देवाचं भजन घडतं, या देहामध्येच स्वरूपाचं ज्ञान होतं. दुसऱ्याच देहामध्ये स्वरूपाचं कधीच ज्ञान होत नाही. भोगही भोगायचं ते या देहामध्ये. कसं आहे, मनुष्याचा देह आणि प्राण्याचा देह याच्यामध्ये फरक असा पडतो, प्राण्याच्या देहामध्ये नुसता भोग भोगावा लागतो. तिथं काही करता येत नाही, पुण्यकर्म कधीच करता येत नाही, पापही होत नाही पुण्यही होत नाही त्या जन्मामध्ये. पाप पुण्य कोणत्या जन्मामध्ये होत असेल तर मनुष्य जन्मामध्ये होत असेल. पुण्य करून उच्च कोटीच्या लोकाला जाण्यासाठी मनुष्य जन्माचं, आणि मनुष्य जन्मामध्ये येऊन पाप करून नीच कोटीच्या योनीमध्ये जाण्यासाठी मनुष्य जन्म. म्हणून या देहामध्येच विचार केला पाहिजे. क्षणोक्षणाची करावा विचार, करावया पार भवसिंधूतून पलीकडे जाण्यासाठी विचार करण्यासाठी या दुसऱ्या देहामध्ये करता येईल. म्हणून विसर पडू नये ही देवाजवळ मागणी मागतात. देव म्हणायला लागले, ठीक आहे बाबा विसर पडू नये म्हणतोस, सगळं बरोबर आहे, परंतु विसर जर नाही पडला तर तू काय करशील? तुकाराम महाराजांनी सांगितलं अभंगाचं दुसरं चरण.
देशी दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा गुण गायीन आवडी, हीच माझी सर्व जोडी. भगवंताने सांगितलं की बाबा तुझ्या स्वस्वरूपाचं अज्ञान तुला होऊ देणार नाही असं म्हणल्याच्या नंतर तू काय करशील असा प्रतिप्रश्न केला. मग काहीतरी आपण केलं पाहिजे ना. मग तुकोबारा सांगायला लागले मला जर त्याचं ज्ञान झालं तर मी काय करेन, त्याच्या आवडीनं त्याचं जग गुण गायीन आवडी, आवड धरीन त्याची. देवाचं आवड धरली पाहिजे. जे दुर्लभ गोष्ट आपल्याला भेटली आणि दुर्लभ गोष्ट भेटल्याच्या नंतर त्या भेटलेल्या वस्तूची किंमत खूप मोठी आहे हो. मग भेटली म्हणून कसंही वापर करावा लागेल. आपल्याला पाणी मुबलक आहे, लाईट मुबलक आहे, सूर्यप्रकाश मुबलक आहे, म्हणून त्याचा वापर कसाही कितीही करावा. हवा खूप आहे आपल्याकडे, कसाही वापर. हवेचं किंवा काय प्राणवायू जे असतं श्वासोश्वास घेणं, याची किंमत आपल्याला कधी कळाली होती? 2019. थोडं जा मागे. कोरोना. लक्षात ठेवा. त्यावेळेस एक सिलेंडर मिळायचं. आता सिलेंडर म्हणजे हे सिलेंडर नाही बरं, या सिलेंडरची मारामारी सुरू झाली. ते श्वास ज्याच्यामध्ये असते, प्राणवायू ज्याच्यामध्ये असते, ऑक्सिजन ज्याच्यामध्ये असते, ते ऑक्सिजन मिळण्यासाठी किती धडपड, किती हजारो रुपये आपण देतो. पण जे सहजरित्या कानामध्ये गेल्याच्या नंतर, झाडाखाली बसल्याच्या नंतर सहज मिळतात. आता वारं यायला लागलं कूलरचं आपल्याला, ते कृत्रिम वारं. पण ते जर झाडाखाली जाऊन बसल्याच्या नंतरचं जे काही ते कसं वारं वेगळं असतं. याच्यानं दम घोटल्या जातो. तुम्ही बघा, रात्रभर रूममध्ये झोपल्याच्या नंतर कूलर लावून जर आपण झोपलं तर मग आपलं कसं घुटल्या जातात अंतर. आणि तेच सकाळी उठल्यावर फ्रेश बाहेर आलं की वाह म्हणले काय थंड छान वाटायला लागलं. कशासाठी सांगायला लागलं? जे मुबलक आपल्याला मिळतं त्याची किंमत नसते. रोज मिळायला लागलं, रोज जर पुरणाची पोळीचं जेवण मिळायला लागलं तर कोणाला बरं वाटेल? काय म्हणले आता किती खाव महाराज गोड, रोज पूर्ण भाकर केलं तर छान वाटत. पूर्वीच्या काळामध्ये कधीतरी भात मिळायचा, अप्रूप राहायची. कोणता सण येईल का वाटायचं तर भात मिळायचं, नाहीतर नुसत्या लाल भाकरी. आम्हाला मिळाले नाहीत, आमचं दैव. पण तुमच्या काळामध्ये होते पटवारी साहेबांना. आमचं दैव चांगलं आहे, आमच्या पिढीच्या पोरांचं जे 81च्या पुढचे आहेत. तेव्हा दुष्काळामध्ये, मागे 72च्या दुष्काळामध्ये ते मिलो तांदूळ काय ते लाल भाकरी ते खावं लागलं सगळं. त्यावेळेस त्याची किंमत होतं. आता किंमत आहे का? आता किंमत राहिली नाही. रोज घरामध्ये कितीतरी भात वाया जातो, कितीतरी अन्न वाया जातात. का? कोपनच मिळाले महाराज, फुकट मिळाले. ते कोपनचं तर कोणी खायला का? ते चाललंय पुन्हा दुकानला, पुन्हा चाललं ते तिकडे, पुन्हा तेच यायला लागले. त्याचे पैसे करायचं बीपीटी कोलम. कोणाला काही कमतरता नाही. आमच्यापेक्षा इकडे तुमच्याकडे तर सवलती फार आहे. कोपनचं वेगळंच, 60 वर्षाचं वेगळंच, अजून काय खूप आहेत योजना. मला तर काही माहिती नाही जास्त, पण आमच्याकडे त्यापेक्षा जास्त तुमच्याकडे योजना आता आहेत की नाही माहित नाही, पण मागे तर होत्या. फुकट पैसा खूप वाढला. का? त्या पैशाची किंमत राहील. आता पैशाची किंमत कोणालाही नाही. लहान लेकराला जर 10 रुपये दिले, बाबा काहीतरी का म्हणजे 10 रुपये काय देते, 100ची नोट त्याला दिली तर तो बरं म्हणतो. का? मुबलकता झाली.
मग सगळं मिळाल्याच्या नंतर तुकोबाराय म्हणायला लागले, तू जेव्हा आम्हाला कळशील तेव्हा आम्ही उतू जाणार नाही. आपल्याकडे ते कहाणी सांगताना म्हणतात की उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. महिला मंडळीला ते कहाण्या असतात बघा, रविवारची कहाणी, शुक्रवारची कहाणी, गौरीची कहाणी. वसा तुकोबाराय म्हणायला लागले, बाबा तुम्हाला तुमचं स्वरूप जेव्हा मला कळेल तेव्हा मग मी काय करेन, किंवा त्याचं आनंदाने त्याचं गायन करेन, गुण गायीन आवडी. हीच माझी सर्व जोडी. जोडी म्हणजे काय? संचित, मिळवणं, साठवणं. तेच साठवणं, तू प्राप्त होणं, हेच दुसरं तिसरं मला काही नको. भगवान म्हणायला लागले, दुसरं काही देतो तुला? मोक्ष देतो, घेतोस का? तुकाराम महाराज म्हणायला लागले, मोक्ष काय करायचं? मोक्ष सुखा अनुलाथा, मोक्ष मोक्ष पद तुच्छ केली या कारणी आम्हा जन्म घेणे युगायुगी. युगायुगामध्ये आम्हाला जन्म घ्यायचा आहे, त्याच्यासाठी मोक्ष नको. का घ्यायचा आहे? ऐसे सुख नोहे भक्ती रस, पुढता पुढती आस सेवावी. भक्ती रसामध्ये आम्हाला नाहायचं, म्हणून मोक्ष नको. मग पैसे देतो, पैसे पैसे तरी घेतात. पैसे काय करायचे देवा? हे धन काय? तुका म्हणे धन धनासाठी घेते. धन हे अशाश्वत आहे, कुठे घेऊन जाता येत नाही. परलोकात घेऊन जाते ते घेतलं. 5-10 लाख रुपये, 5-10 कोटी रुपये, 50 कोटी रुपये जमा केले आणि आता आपल्याला स्वर्गाला घेऊन जायचे. चालतील का तिथे नोटा? अहो इथल्या नोटा तिकडे चालत नाहीत, नेपाळ मध्ये. स्वर्गात काय चालतील? चालतात का? मग येतंय काय आपल्यासोबत? आपल्यासोबत येते फक्त संगती, आणि त्या संगती सोबत घडलेलं आपलं जे कर्म आहे ते सोबत येतं. मोक्षही नको म्हणतात तुकाराम महाराज, धनही नको म्हणतात. मग काय पाहिजे? अभंगाचं तिसरं चित्र. लगे संत संग देई सदा, गुण गायीन आवडी, हीच माझी सर्व जोडी. धन नको, मुक्ती नको, काहीच नको. काय पाहिजे? भक्ती पाहिजे. बसा 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 बसा. कीर्तनातून उठून जाऊ नये बाहेर. हा, त्याला बघून घ्यायला लागला तुम्ही. मी संपवणार आहे. मी काही लांबणार कीर्तनकार नाही. मला माहित आहे तुमचा स्वभाव कसा आहे.
लाभदीला येऊन मला 15 वर्ष झाले. रात्री वारले सुटले होते त्याच्यामुळे हा पडलं तरी काहीच होणार नाही, वारं येणार नाही आणि काय होणार नाही. त्याचा उद्या जन्म आहे, तो कसं वारायला येऊ दे. हा फक्त बाप येऊन जातो एकदा पोराचा जन्म आहे. मुक्ती नको, धन नको, संपदा नको, काहीच नको, संतांची संगती द्या. गेल्या 7 दिवसापासून आपण तेच करायला लागलो. संत संगतीमध्ये आपल्याला राहायचं आहे. संत संगतीचं खूप महात्म्य आहे. आता सगळं सांगत मी बसणार नाही, सरळ सरळ पुढचंही चरण म्हणतो. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालाया न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, गुण गायी न आवडी, हीच माझी सर्व जोडी. दुसरं तिसरं मला काही नको देवा, तुझा विसर पडू देऊ नको. त्याच्यासाठी अंतःकरण शुद्ध ठेव. संपत्ती नको, संतती नको, काही नको, संतांची संगती दे. याच्यासाठी अनेक जन्म जरी मला घ्यावं लागलं तरी मी ते खुशाल घेईन, असं या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. राहिलेले 2 चरणाचा विचार पुढच्या वर्षी निवांत अजून करू. ज्ञानेश्वर